मित्रांनो, MCA फर्स्ट इयरच्या प्रवेशासाठी SC आणि ST कॅटेगरीमधील मुलांना जी डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्या डॉक्युमेंटची लिस्ट आपण आज पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा 10वीची मार्कशीट लागेल, मग 12वीची मार्कशीट लागेल, त्यानंतर CET स्कोअर कार्ड लागेल, त्यानंतर एज नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट हे सुद्धा लागेल, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट या दोन्ही गोष्टीसुद्धा लागतील. आता पहिल्यांदा ग्रॅज्युएशन मार्कशीट त्याबद्दल आपण बोलूया. जर तुमचा रिझल्ट लागला असेल ग्रॅज्युएशनचा तर तुम्ही पास्ट म्हणून सिलेक्ट करा आणि पास्ट म्हणून सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुढे गेल्यानंतर ग्रॅज्युएशनची मार्कशीट तुम्हाला जोडावी लागेल. जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशनची मार्कशीट अजून उपलब्ध नसेल तर तुम्ही ॲपिअरिंग सिलेक्ट करा. ॲपिअरिंग सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला मार्कशीट किंवा ते डॉक्युमेंट तुम्हाला मागितलं जाणार नाही. पुढची गोष्ट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ते जोडायला हवं. जर नसेल आणि तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी अप्लाय केला असेल तर त्याचं टोकन तुम्हाला जोडावं लागेल. म्हणजे टोकन किंवा ॲक्च्युअल सर्टिफिकेट ह्या दोन्ही गोष्टीपैकी तुम्हाला एक गोष्ट जोडावी लागेलच. तर आणि तरच तुम्ही SC आणि ST कॅटेगरीचे आहात याचा पुरावा सिद्ध होईल. जर तुमच्याकडे दोन्ही जरी गोष्टी नसतील तर तुम्हाला या SC आणि ST कॅटेगरीमधून ॲप्लिकेशन करता येणार नाही. थँक्यू.